ओ ओ हाड हा ओय का पियलं काय ऐ जानवरा कुत्रे कुत्रे काय काळ कुत्रे गावात नाटक करता ना माहितीये मला माहितीये नाटक करताय ते मला माहितीये कोण आहे कोण आहे आवाज आला करा बाई इकडे कस काय आलो मी इकडे कस काय आलं मी बिताड्या का पाय करून झोपल्या कुठे जाणार आहे आली का तू आले कुठे गेलती जग मारायला कशाला गेलती तुम्ही आकडून दिलं म्हणून गेलते जायचं ना मग कुठं जा कुठं मग माझ्या घरी जा काय पळ ओ ऐका मी लग्न करतो दुसरं अय बावट माणसा येड्यांना करू माझ चुकलं हा का बरोबर आहे कोणतरी सांगितलंय काय कोणतरी सांगून ठेवलंय मला नाही कोणी सांगितलं माझं चुकलंय मला असं वाटलं म्हणून मी आले बाप मग लाज पाहिजे नवऱ्यावर नीट बोलावा हा नीट बोलावा माणसं पुढे यात आणि हे दुसरे कोण नाही खाणार तुम्हाला कुठं पण जा नवऱ्याशिवाय काय नाही सपन घेत नाही नवऱ्याशिवाय माहिती कळलं मला जिरली ना पार जिरली नाही मग कळालं अजून मला नाही जिरली का नाही म्हणजे कळालं ना मला लवकर म्हणून आले. चा घरात भांडी पाडल्यात धुणं पडलंय पोरांचं शेण पडलंय कुठं तुम्ही काहीच नाही केलं मी काय करू नाही भागलं ना आता माझं काय आता तुझं भागलं पाहिजे इथं राहायचं असेल ना उठायचं आणि शेण काढायचं तिकडं ती भांडी बिंडी पाडलं तिकडे तिकडे ती धुवायची धुणं धुवायचं सगळं काम करायचं घरचं आता आजचे दिवस करा ना तुम्ही आजचे दिवस काय नाही नाही तर नीट चालायला लागतं नाही करते मी म्हणजे मी करते आजचे दिवस असं नाही म्हणत होते. मग बरोबर आहे असंच करायचं आता. मग आजचे दिवस मदत केली असती तर काय झालं? तुम्हाला काय होतं माहिती का डोक्यावर बसावलं ना तुम्ही पर डोक्यावर नाही तुम्ही सगळाच फायदा घ्यायला बघता अहो, आजचे दिवस मदत केली असती तर काय झालं? रातभर बिन भाकरीच आहे मी चाललाय लगेच तोंड घेऊन तिथं मारत नसेल टेकून दिलं हा मारत नाही दे जा चल नको डोकं खाऊ माझं मला जायचंय जरा बाहेर जाणून घे इथं चल जाणून घे हे इथं पडलंय सगळं कचरा पडलाय जाणून घे काय भंगार यांचे यांना कोण खात कुठं हो डोळं फुटलं काय कुठं हो म्हणजे काय घे पटापट जाडून बघ खाली जरा मी आलो तर गावातून ऐका नाही हा जातो मग ओ ऐका ना हा शर्ट घालून जा हा. ओ अजून काय काम आहे सांगा ना अजून ना रानात यायचं थोड्या वेळाने बाया सांगितल्यात मी रानात बरं का मला नाही येत रानातलं रानातलं नाही सगळं करावं लागेल नीट नीट झक मारा काम करा जरा बस झाला रो बाप बर नवरा म्हणजे काय पायपच नाही काय डबा बिबा ऐकून घेतलं मग काही म्हणायचं थोबाड घेऊन डबा बिबा नाही तिथं स्वयंपाक करून ठेव मी आलो गावातून बर ती पिशवी कुठे खायची ती पिशवी खायची पिशवी तिथे नेल दिन तो तिकडं हे काय कशाला आली इकडं जलाय मग जमत मी आता झाडलं ना मी तुम्ही म्हणले झाड मी झाडलं चुकलं म्हणलं ना माझं सगळी काम करायचं आणि लेवल धरून राहायची लेवल बघायची आपली लायकी बघायची आपण कसं बोलतो कोणावर काय वागतो पद्धत काय बोलण्याची करीत होतो तेव्हा जमत नव्हतं काय काम करीत होतो मग मी आता केलं ना काम हा मग आता काय करा नीट राहायचं असलं या घरात तर नीट राहायचं नीट झक मारायची नवऱ्याच्या पाया पडायचं राहायचं होतं म्हणून तर आले ना माघारी नवऱ्याच्या रोज पाया पडायचं नवऱ्याचं सगळं ज्या असतात ना गोष्टी सगळ्या नवऱ्याला सगळ्या पद्धतीने करायच्या माहिती का तर डोकं नाही खायचं जास्त मी कुठं डोकं खाल्लं डोके दुखी पाय पडून. वागत मला म्हणले तिकडे आग लावली आमक केलं फलाने केलं बिस्तारा कोणाची आग लावली तुम्ही मला काय करायचं कोणाची आग लावा मला काही येणं नाही ज्या माहेरात गेली ना 2 मिनिटं थांबून नसन दिलं तुला आहे का नाही काय करतो काय माझं पार बेकारी झाली राव तुम्ही काय मला काय कळा ना बायको गेली ती रुसून ना गेलं थोबाड घेऊन आली परत माघारी
मग लाव ना काय मला असं ठेवून घरात बसून ठेवतो काय अरे तुम्ही तेल घाला इथं बोलायला? मित्राला बोलायचं ना. आणि तुला एक सांगतो, परत गेली ना आपण दुसरी बघू, काय सोडून दे. आवाज खाली, आवाज आवाज खाली. खाली आजीबात वर आवाज बोलायला सांगायचं. मग ते कशाला म्हणतात दुसरी बघायची? त्यांनीच मला सांगितलं होतं काय असं असं कर. दुसरी बायको बघायची? हा हा मग त्याला काय आवाज गेलो. हो चुकलं लय ना लाड नको माझं. करीत जाऊ काय. लाड केला म्हणून तू डोक्यावर बसली हा आणि लाड जाडून आणते इतकं झाड नाही झाडून घेत होते मी चटईवर? नाही खाली झाडत होते का इकडे खाली झाडले नॉलेज आहे का? चट्टे गाडचं का? नाही हो खाली झाडलं ना तुम्ही पाहिलं ना ते आता हातात होत आणायला घेतलाय. नाही मी हा, वागलेले. मी कसं काय आणलं तुम्हाला? म्हणून तर आता हे थोडासा जिरली त्यांच्या. तुम्ही माझे पती परमेश्वर आहे, मी तुम्हाला कसं आणलं? काढ काढून ठेवू एक घरात. फार माझी केरसुनी केली ती माहिती का यांनी. लय डोक्यावर आहे घ्यायची बायको काय. हा मग आता तिला सांगितलंय सगळं काम व्यवस्थित कर, नाही तर लगेच ती बॅग नाही 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 करते मी सगळं 2 मिनिटात निघायचं करायचं. नाही. जाऊ मग मी नाही, नाही. चहा कर चल. नाही, नाही नाही काय करती चहा ठेव. त्यांना टाइम नाही ना चहा प्यायचा. आपण गावात 2 मिनिटं आपण गावात जाऊ. तुला का गावात काय आयुष्य गेलं तू चहा पिता पिता घरी फिरकत तरी फिरत करा. नाही नाही ती काय झालंय आता ती आताच आली. बरं जाऊ दे आता आली म्हणून नाही सांगत तुला काही बाकीच्या गोष्टी. जाऊ दे. काय? काय नाही काय ना काय गोष्टी सांगणार आहे म्हणजे? मागून मग मी आवाज आता- किती कशाला? अहो, त्या आता- सांगू का मग मी आता? सांगू का? परत तुमची भांडणं होते. काय ना सांगू आणि तू आरडू नको लय तोंड घेऊन. पण मी माग आली म्हणून ती तशी करते ते मला. तू जा. मी आहे भांडण. हा हा ठीक आहे ठीक आहे. तू जा आणि सगळी कामं सांगितलं ना ती व्यवस्थित करायची. हा जर का काय काम राहिलं तर नीट लगेच रस्ता धरायचा. हा नाही रस्ता नाही धरत. रस्ता धरायचा नाही नीट जायचं माहेराला आणि नको. पाया पण माया आल्या 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 नीट ज्ञान येऊ दे जरा डोक्यात या. जा घरी जा पळ. हा लय जणांना पैसे दिले. तू काय आली मग कुठं जाऊ मी? त्या दिवशी लाका मारणाची त्वऱ्यात गेली लगेच डाखाली एकदा की परत माघारी तुझं तोंड नाही फिरावं. मग आता तुम्ही तिला आता ढकलून बोलत गेले मग चालली. मी. मग आता कुठं जाणार मी? राहिले ना 2-4 दिवस माहेरी, आले ना परत. तुला राहायचं असेल तर नीटनीटकं काम धंदा करायचा नाही तरी ना सेटल निघायचं लगेच. परत तुला- जा म्हणता का? जाऊ का परत? हा जा निघ पळ. हो असं का करता हो तुम्ही? तुला काम करता येईन का सगळं? करते मी काम. मी जे काम करतोय ते आतापासून काम करणार नाही तर राहा नाही तर राहणार. तुला काय वाटलं मी मोकळा आहे काय? लोकांना दिलेले पैसे बघ. तुला काय नोकरी करते म्हणजे काय मी शेतकरी काय पार कचरा आहे काय? मी पण लोकांना पैसे दिलेले आहेत उसने वाचने. मी तेच हिशोब लावित होता. आता हे पैसा तू जर आली नसती ना मला जे करायचं ते केलं असतं. मी ना लय टेन्शन मध्ये होतो. काय केलं असतं तुम्ही? काय केलं असतं म्हणजे टाकलं असतं एखाद्या वृद्ध आश्रमाला किंवा अनाथ आश्रमाला पैसे देऊन बोंबलत गेली आणि परत चाली तोंडवर करून इकडं. मग कुठं जायचं होतं? गेले ना 2-4 दिवस 3 राहिले, रुपयाची आले. नोकरी केली म्हणजे काय लय स्वतःला शनी समजत होती काय? मी ही शेती करून बघ पाहुण्या रावळ्यांना लागणार कार्याला याला त्याला मदत म्हणून पैसे दिलेलं मा नुसतं 80 लाख रुपये असं उसनं दिलेलं पैसे. मी एवढं टेन्शन मध्ये आलतो. मला वाटलं हे पैसे सगळं एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा जे चांगल्या संस्था असतील त्यांना दान करावा आणि एखाद्या देवाच्या ठिकाणी जाऊन बसावा. काय उपयोग आहे रे तुमचा? जाम झाला का मी तर जाडून घेऊन आणि भांडी घासून मी म्हणायचं प्रपंच आपला आहे जाऊ द्या घ्या सांभाळून घ्या सांभाळून. तू काय लय शिनी झाली काय 3 रुपयाची नोकरीवर? तुला जर थांबायचं असेल तर सगळी कामं करायची नाही तर ना तू सटल निघायचं आजूक पण तुला सांगते. जमते का काम करायला तर थांब. हा काम करीन मी हा. आणि नोकरीला पण जाईन. नोकरीला नाही जायचं. मग नोकरीला जायचं नाही घरातलं बघायचं आणि रानात पण कामाला हटायचं. ती कांद्याची ना खुरापणी चालू आहे. मग आता कांदा खुरपू मी. हा आणि ते डाळिंबाचा आगारा काढायचा पडलाय ते पण काढावं लागेल. जाम झालं लगा मला राहिली का इथं उतारणं माझा कसं झालाय काय का कपडे तरी साबण नाही 3 महिने झाले. मी कपडे निघतात होय रे मला कुठं सवय नव्हती लग्नाच्या आधीला का माझी आई चांगली ठेवीत होती मला. मी काही चांगलं ठेवत नाही काय तुम्हाला? तुला का पार्लर मध्ये महिन्यातून 4 वेळा जाती माझं आहे का दाढी तरी? मग आता ती दाढी पण मी करायची का? घरी जायचं ना मग ह्याच्यामध्ये. अरे मी पाहत होतो तुझं तुम्हाला कधी म्हणली का? आता 80,000 लोकांना दिले तर मग तुम्हाला दाढी करता येत नाही का? 80 लाख आहेत ती हजार हा नाही. ते 80 लाख पण सॉरी. मी तुझं मत पाहत होतो ना. काय माझं तुम्ही मत काय पाहता. चालीचे आहेत त्या. मी मुद्दाम जात नव्हतो. मी पाहत होतो तुम्ही काय करताय पण तुम्ही बसला आमच्या डोक्यावर जाऊन. हो सरपंच. बोला चेअरमन या. काय राव काय तुमचं गणित तुम्ही काय करताय? वय आणली आणि कुठं कुणाला ग्रामपंचायतला वय आणल्या का चुरून हा, चालायचं आता काय. पोरांना?
टेन्शन मध्ये चेअरमन लई काय बायकून लई तारा दिला बघा ना काय अवतार झाला ती गेल का बायको त्याला गेली ती म्हणजे लावली होती तिकडे हाकून जा म्हणलं बोंबलत तिकडे आपण लावली ती मी जाम झालो राव भांडी घासून दोन सरपंच गावचं लाज वाटतं राव काय आता काय अवतार केला ते पंचा काय गळ्यात टाकला बायको मध्ये पगार घेत होती तिकडून तिला वाटायचं मी लय पार अंबानीला चाललं म्हणलं कुठं काय हिंगोलीचा माणूस आणला काय वहिनी कामाला दारात बसलाय आता तुम्ही आता आमचं खायला आली का इथे आता मग आताच झाली तुमची अवस्था रानातली काम नाही घरातल्या काम आणि गावाचं कोण बघायचं गावात चालूच आहे सकाळ संध्याकाळ पण आता काढली ग्रामपंचायत अमेरिकेली लिकायला तुमचा बरोबर नाही राव आहे राव चेअरमन घरी कमी पडलं की तिकडूनच आणतात तुमचं काय ग्रामपंचायत चाललंय आता तुमचं काय चाललंय माझं काय तुमच्याकडे चालतो म्हणून चाललो का मागा मी मोकळाच असतो फिरत असतो जुन्या भांड्यात तुमच्यावर नाही ना पाळी नाही नाही तसली वेळ येते का माया तुमच्या नाही काय तुमची माझं मंडळी कामाला नसेल अजिबात नाही. आमचे जायचे 3 रुपया काम पार जाम केलं बचत गटाचे सांगत अध्यक्ष. होतो बचत गटाचे अध्यक्ष गाव कंपनीत कामाला ते तुमचा होते लाडी त्याला काय करणार त्याला म्हणायचं घरी गरज नाही ती म्हणा आई बापानी मला शिकवलं मी काय करू थांबून मला जायचं होती माझी डिग्री मग जात होते मी. अरे डिग्रीने आमच्या डोक्याचं पार झालं ना पार खोक इथं काय डिग्रीला जाळी ती तुझ्या राहिला का माणसाचा अवतार आम्हाला झाले ना जनावर आम्ही फार वागायला मी डोक्या वशिला आधी तुम्हाला मागच म्हणत मागे गेल ते वहिनी त्यावेळेस मच्छर मग तुम्ही सांगत होते आम्हाला वाटायचं चाललंय चाललंय काय मागल्या वेळेस गेली त्यावेळेस तुम्हाला काय म्हणतो पूर्वी हाय आपल्या पाहुणे करून टाका तर तुम्ही आलं काय आले ना. झालं का नोकऱ्या बिकऱ्या करून सगळं हा, ना सगळं फार झालं. सगळं बेकार वाटोळं केलं. झालं का आता काय तुमच्यामुळे काय झालं केलं? वाटोळं, आता काय वाटोळं करायचं? शिष्यानवडून तिला सांगितलंय ना सगळं काम करावं लागेल मी आता काढेल हात नाही याला लावणार. बेदीला हा. कोणत्या काय मकर सांभाळित फुकट हा, खायचं मी- कारभार 3 रुपयाची नोकऱ्या करतात आणि मकर पावर महिन्यानी पगार जम हा. झालं राव माणसाची चव नाही राहिली मला काय कळा नाही राहिली कोटी कोटी बरं तू? हा तुझ्या नोकरीला असं त्याच्याकडे पुसायला येतं. ना नाही आल्यात तू चहा ठेव चांगला दुधाचा चहा प्यायचा काय? नको व चहा विष घालून मारायला पाहिजे नाही हा तुला. हीच झाली का मला काय करीन तिला बराचा नाही बा करत तिला जागायची का मग हीच घालू काय भरोसा नाही ती म्हणून यांनी लय नाश केला हा. एकदाच जाऊन दे यांना काढे टाकायला हे असतेच काय जरा वाटोळं करून ठेवलं. काय वाटोळ करून ठेवलं एवढी नोकरी भारी होती का तुझी मग वाजते नोकरीला 3 रुपया पुराणा 20,000 रुपये पगार 10,000 डिझेल 50,000 होता 50,000. 10,000 डिझेल वारी याचं पे पण बी चार पण चाकी पुढं गाडी काय घेतली करतं? तुझ्या जीवावर ती तुलाच फिरायला नाही तू झाला बैल इकडे करतोय ओढतोय शेण बैल नाही ते काय काय झालं? काय खत टाकतोय मालाला हे झाले साहेबीन संध्याकाळी तुम्हाला स्वयंपाक ते पांड्याला एक चपात्या करा तिची आली का हा आली वाट. आली वाटतं काल गेलतो ना मी घरी त्याची ते कुत्रे काही आहेत ना घरी हिंडायला आलता आली का? यांना तेवढ्यालाच ठेवलंय त्याचे दार पुंजायला काय गावात बघावं दोघांना. जरा चांगलं बघा आम्हाला काय काम नाही का काय मग कशाला आले? बघा, निघा ना म्हणजे कामाला. असं- इथं जा तुमच्या घरी जा. ए, पाटा, जा निघा तुमच्या घरी. हो, ये. बरं बरं सर मॅडम आलत्या मॅडम या बसा. आलत्या मॅडम आताच आल्या पोहोचल्या आता चालेल. हा बरं. त्यांना आता सर करायचं यांना मॅडम करायचं हा आम्ही सर अंगणवाडी खोलून द्यायची ग्रामपंचायत तर बरे वास लागत तर तुम्हाला लगेच पुढं काय झालं की अरे आम्ही त्याच्यावरच येत सरपंच ठेवा नको पांडाच्या घरी गेलते का तुम्ही? पांडाच्या घरी गेलते नाही हा पांड्याचं कल्याण झालंय का माझ्याच घरी आले इकडे मी आले की तुम्ही काय आम्ही काय तसं गुलाब रोज आता काय माहिती तुम्हाला काय पाहिजे? येत होते. तुमची इथं केळं होते ना? पपाया, संपले. केळं सगळे आमच्या तर 10 रुपये आता फक्त. या खायला मग काय काय राव, देता आता काय खायला का- आम्हाला? काय नाही देत निघा. रताळीत घरा मागे सारं वाटोळ केलं नोकरीवरून घरी बसवलं तुमच्यामुळे झालं एवढं सगळं. तुमच्यात नोकरीला असल्यावर चहा पाणी काय असतो का नाही 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 असतं, असतं. आवडतं चहा भेटन का आपल्याला सवय नाही आज त्यांना. तू म्हणायचं द्यायला कोण मोकळे यांना चहा मला माहिती तुला लई त्रास होणार शेर शिकायची बॉम्ब तर पाहिजे पण तुला काम केल्याशिवाय सुट्टी नाही आता तुला कामच करावं लागणार आहे. वाढव झालेत बसलोय पण यांच्या डोक्यात आहे ना तुला चहा आपण वाटतंय? तोंडाने म्हणतोय तरी बी चहा आहे आली का नाही मग कसं काय बोला ना आली आली हा मला माहिती आहे यांचं असं काय म्हणजे तशी जिरतच काय नाही नाही चालले तर राडे आता जिरली का जिरली नाही जिरली जिरली होय अजून या असं. बोला ना नाही ना जिरली जिरती आमची जी जिरली आता कशी जाडी ती या ती तुमची धुणं धुती हे आमचे तुमचं आहे ना पण नीट नीट करायला जमत असं घाण तोंड करायची पाळ नाही येत हा ना. नंतर. हा एवढं चांगलं काम चांगलं ठेवा आणि स्टार्टिंगला आमचं नीट चांगलंच करावं. तोंड आहे आई- तुमच्यामुळेच झालं होतं आ- आ- सगळ्यांनी 6,000 5,000 कसं आहे काय माहिती चांगल्या संसाराला आमच्या
हे लावून तू आता नजर आहे ना, लावून. जोडीदार आल्यात नाही तू चहा मी नसते ठेवला चहा बी पाहिजे. करत नाही तर मग जेवायचं एक करा. काम करा तुम्ही दप्तर एक आहे ना चहा काय नको आम्हाला तुमची तर ती गाणं म्हणलं चला, जातं. बरं उठा बरं 20-25 जण होईल वीस कशी पाहिजे. जाऊ आता तुमच्या घरी म्हणजे हा हे पावर दाखवा लागले ए, मग तू हाल एक काम करा इतकं गोट्यात घाला पहिले गोट्यात घाला अहो तुम्हाला काही कळतं का काय कळतं का? आता मी आताच आले ना मग ह्याला लगेच ए, हे- ठेव बाबा तू लय आहे डोक्यात घालता का माझ्या बघितलं का हे तुमचे मित्र आहेत लावा ना द्या की हाकलून काय करायचं तुम्हाला? ए, आता जुने मित्र आहेत त्याला नाही दुखवून जमत कसं दुखवायचं पण 4 दिवसात मी तुम्ही म्हणतो नव्हते तर आमची ज्योती होती भाकऱ्या आम्ही घातल्यात. कुणी मित्राला तुमची काय बायको होती का माझ्याच नवऱ्याला येतो स्वयंपाक तुम्हाला खाऊ घातला दहा घेऊन असतं. येऊन जेवाय चालले यायला मग हॉटेलवर गेलो चालेल, आम्ही. चालेल. गेलतो नाही सरपंच हा. काय येऊ जाणं तुम्हालाच आता तू का बाई उलट बाबा तब्येत जोड- चांगली झाली वरून मला चालेल. तरी द्या तरी प्यायला तरी प्यायची होती अहो त्यांना किती केलं तरी माझीच तब्येत काय झाली माझीच काळजी त्यांना हा? चांगली म्हणली सरपंच तिथं जेवताना कुठं तुमचीच चव चांगली. मला काय म्हणायचंय बरं का, मला एक म्हणायचे काय ती म्हणायचं बायको करते खळगुट मला एकच म्हणायची. मी स्वयंपाकच नव्हते करत तेच करत होते पण तू एक काम कर तुला काम करायचं जमणार आहे का सगळं हा. अहो ह्यांच्या देखत कशाला आता ह्यांच्या मला? देखत म्हणजे ती जोडीदार हे आहे. जाऊ द्या तू हाल यांनी एक तर हाकलून दिलं होतं बरं, ह्यांच्यामुळे तुला काम दिलं होतं करायचंय का नाही तू निघ सटलनी पळ हा करायचंय मला राहू हा दे मग जा चहा ठेव यांना पळ पळ तू जा हा, नोकरीचा नोकरीचा होत बाबा नाही. दाखवायचा. होट नाडा काढा माहितीये का? हा, घास. दलिंदर वाणा जेवलं नोकरीचा दाबा. हे नाही आलं. चहा करून अक्कल ना अक्कल चालले लगेच माहेराला आणि चालल्या बोंबलत लगेच हे माहेराला. अशी द्या ना हाकलून हा तू लयशीनी जा पळ चहा ठेव आता एक काम कर या घरचा नवरा एवढं ध्यानात राहते आणि तू बायको आहे हा. जा म्हणलं तुला हा जाते ना पुढे बघा ना तुम्ही दिवस तू नवरा जाते ना होती, तो बायको आता ना ना आता पटलं बरं का पावर वाढली भावाची. मग मांडे तुझी बायको आली का ए, लय नीट कामच करते पुढे आई घरी बरोबर ना ए, इकडे येते का आयला शेजारी बायका निघून गेला आपलं अहो चहाला साखरच नाही घरात साखर नाही गोळाचा ठेव गोळाचा ठेव जा आता गोळ कुठं शिव तुम्ही मला घरातलं का नाही माहिती चल पाय पडला आहे सगळ्यांच्या नाही हो. जोडीदारी होईल. हा. पड ना तू पण काय बघत आहे? लय दांडगा फरक पाय नाही बाई या नाही. बाई, या बाई, मी काय हा तो बाप शहर खराब होशील नको म्हणलं बोलू. तुला काय काय पावर आहे ही पावर म्हणते तरी आली तो पावर वाढला वाढलाय मग सात तू दांड आणू बायको पैसे पैसे पावर. हो, बसा शांत बसा तुम्ही पडणं पाय शांत हे बघा सगळ्याच्या पाया पडते पाय पडते का असं. काय ही झालं ए, येतो का ती एक कोणची पावर पडत तिच्या पाया पडा सगळ्यांनी मला काय पटतंय मी? म्हणली ना 25,000 पगार भावाचा 80 लाख बाहेर दिले हा? 80 लाख रुपये बाहेर आहे. त्याचं दाढी नका जाऊ तुम्ही आहे ते परत आता थोडं दोन नवरा माझा आहे मला माहिती सगळं द्या ठेवून. तुम्ही भावके असेच आहे हे सगळी जाते 80 लाखात झाला विषय मग त्या पुरीच काय करायचं आता तुम्ही दोघांनी ठरवलं आता मला तोंडा पडला आता काय? पूर्वी बघितली म्हणजे लग्न ठरवलं दोघांची ह्यो हा माणूस आहे वैशू मला पोरगी बघ. करू का तुला जमतंय की नाही हो तुम्ही शांत बसा तुम्ही यांचं कुठं ऐकता नाही करू आणि सख्या जुळ्या बहिणी तर सख्या बर का अय वैशाली सख्या जुळ्या बहिणी ना ना एकीला म्हणलं तुला 20 लाख देतो माझं एकीने त्यात पिकावल्यात बास करा नको तू नीट नीट घालबो काशीत तिकडं आता कामात नाही मी आहे इथंच आहे आपण गप्पाना राहू तुम्ही शांत बसताना हा? त्यांना संध्याकाळी चहा आहे हा हा आम्ही आणू हा आम्ही आणू हा म्हण ना लग्नाला आता. म्हणजे वाटोळच झालं पाहिजे पाय- मला पाय एवढं अशी चांगलं पडते. म्हणजे हा म्हण ना. अशी पाया पडते मी. ही पद्धत आहे पाया. तुझं नाही तू एक नंबर हा गप्रे आता या बायको पांडू इकडं. महाराज आहे का काय इकडं करा पाय तुमचे पाय धुवून पाणी पिते हो चेअरमन एवढं फोन येतो बरोबर. लय वाढ होईल ते गावावरच माहितीये गावात चपराशी सोडलेला आहे कुटाने करायचे हा जा निघा एवढंच कामाचा आहे हा माणूस आजकालच्या या चाललेल्या घडामोडी संसारात हा. बेवड्याची बायको संसार करते लय चांगल्या राहू द्या बेवड्याची बायको संसार कडला नेती पण शिकलेल्या ज्या बायका आहेत का जाम केलं नवरं नवरं जाम केलं त्यांनी पर आत्महत्या करायला प्रवृत्त केली. लाज वाटली पाहिजे याला. चक्कर दोन्ही बी नशिबाचं भोग असतं ते सगळं याला ज्यांचं वाटतं नवरं शिकलं चांगलं म्हणजे काय आम्ही त्यांच्या बायका हा माझं चुकलं याच्या करता मी कायमची सोडून दिली नको झेंचे जाऊ द्या मी नोकरी देते सोडून आपण आपला परपंच हा, करू मी तर म्हणतो बायको जर चांगलं नसेल भेटली ना असं मला वाटायचं मधल्या काळात ती लगीन नाही केलेलं बरं असं राहिलेलं बरं काय उपयोग बोंबलत हिंडलेलं बरं तुम्हाला काय वाटतं बरोबर. एक महिन्याची केलं लावलंय. हा. तशी त्याची जमीन बदलच केला.
राहीन त्याचं घर नाना बाकीचं पुढलं नंतर सांग. इथं बसा ना. नाना खरं अभ्यास समजलं समजलं द्या समजलं. बसा ना. हा नाही बसा नाही आता चला आम्हाला जाऊ द्या आमचे घर प्रपंच नाही काय बघा नाना उद्या हा जा आता तुम्ही पण उद्योगाला लागा ते पैसे पडतील पडू दे नानाचं पडते तू कशाला नाही डोक्याला ताण करून घेते? तुझं तू बघ ना काय नाही अडचण पण नीट राहिलं पाहिजे बायकोने बायकोच्या मर्यादित राहा. अहो माझं चुकलं मी सांगितलं ना किती वेळा आता अजून किती वेळा डोकं फोडू का इथं चला नाटक घेऊ का नको आमच्या दारात फोडू बाई तुझ्या मारा दारात जास्त फोडू. नका काय. चला सर हा, चला चला गावातून आलो रे मी तू बघ उद्या मी जरा दाढी बिडी करून द्या ना मला. आणि फोन बिन करायचा नाही आम्ही रातच्या 2 वाजता 12ला येणार आता. लवकर या बरं का घरी आज खर्च लय मोठा काय विषय अगं नाना सरडेच्या औला दे काय म्हणावं या नानाला नुसतं 5-5 मिनिटाला रंग बदलत आपल्यापाशी वेगळं नवऱ्यांपाशी वेगळं बोलत आहे. अगं पण स्वतःची बायको दिली ना हाकलून त्यांनी हिथं आपल्या परपंचाचं वाटोळ लावलं होतं त्यांनी हा हे नवऱ्याला अक्कल आहे का माझी तर नोकरी दिली सोडून आता. प्याय वाचून जीव चाललाय नानाचा जाऊ दे, थोडे एखादं दिवस मूत पे ना म्हणाव थोडे इकडे दिवस कुठं आमच्या परपंचात थोडे दिवस वागू ढवळ-ढवळ चांगलं करतो. थोडे दिवस नवऱ्यांच्या डोक्यातून अरे, जाऊ सर चांगलं ते वागू माहिती मग नंतर आपल्याला. काय करायचं आपण करू आपल्याला माहिती ते चल, तर जाऊ का का ग बाई चहा करते ना मी तुला. नको बाई तू अच्छा माझ्या घरचं रे काम पडलंय